नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश मस्करे, विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर, वर्धा जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आहे पवना मार्केटमध्ये सास्ती या गावामध्ये राजीव शंकरराव वडोले. राजू शंकररावजी वडुले यांच्या शेतामध्ये आहे. सोबत आपल्या आहे ट्रॉपिकल ॲग्रो सायन्सचे जे एरिया सेल्स मॅनेजर आहे अमोल सर, हे पण आपल्याबरोबर आहे. हे आपलं जे क्षेत्र आहे हे विगोर 7007 या वाहनाचं आहे. तर आपण जाणून घ्या आपल्या काकाकडनं की त्यांना हे वाहन कसं वाटलं. तर सर्वात प्रथम काका आपला परिचय द्या आमच्या शेतकऱ्यांना. तुमचं नाव सांगाल? हा राजीव शंकरराव वडोले, राहणार सास्ती, तालुका आपला हिंगणघाट, जिल्हा वर्धा. ठीक आहे. तर आपला मोबाईल नंबर वगैरे आहे लक्षात? हो, सांगा ना तुमचा मोबाईल नंबर. 83 90 89 97 31. तर हे जे आपल्याला सोयाबीन आहे हो, तर तुम्हाला कसं वाटलं विगोर 7000? एक नंबर बढिया सोयाबीन. चांगलं सोयाबीन आहे. चांगलं. बाकी इतर वाहन जे आहे तुमच्या आजूबाजूला लागले त्याच्यात आणि याच्या वाणी आहेच नाही दुसरी वाणी. ठीक आहे. काही एलोवेन मोझेकचा याच्यात फरक जाणवला तुम्हाला? काही नाही. ठीक आहे. आणखी काय सांगू शकता याच्याबद्दल तुम्ही? बाकी काहीच नाही ना, आपलं सोयीस्कर. शेंगा वगैरेची संख्या वगैरे? शेंगाही मस्त आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहे ना. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यात तुम्ही मुळा पाहू शकता, सोबत हे खोल पाहू शकता आणि याचे फुटे पाहू शकता. सांगायचं झालं तर याच्या ज्या शेंगीवर केसाळ म्हणजे लव आहे, केसाळ शेंग आहे, त्याच्यामुळे याच्यावर रशीजून किडीचा प्रादुर्भाव होत नाही. आणि सोबत जर तुम्ही याच्या मुळा पाहिल्या, सूट मुळा पाहिल्या आणि मुळाचे जाळे जर पाहिले तर आणि या मुळीवर ज्या नायट्रोजनच्या गाठी आहे तर याच्यामुळं काय होते की अति पावसात पण हे सोयाबीन तग धरले जाते आणि याच्यावर कुठल्या प्रकारचा एलोवेन मोझेकचा प्रादुर्भाव जाणवत नाही. त्याचप्रमाणे आपण जे आहे तर आपण जे आपल्यावर आहे ट्रॉपिकल ॲग्रो सायन्सचे जे आहे आपले अमोल सर गहुकार यांच्याकडनं पण थोडं आपण जाणून घेऊया की त्यांना हे सोयाबीन कसं वाटलं. तर नमस्कार सर, तुम्हाला हे आमचं सोयाबीन कसं वाटलं विगोर 7000? एकदम छान वाटलंय. याच्यावरती जे केसाळ असल्यामुळे याच्यावरती रससंख्येचा प्रादुर्भाव झाला नाही आणि दाण्याची संख्या चांगली भरली आणि याच्या खालपासून तर वरनं शेवटचं शेंगपर्यंत दाणा चांगला फरलाय. आणि सध्या जरी पारलं की या शेवटच्या स्टेजला सोयाबीन पोचलंय आणि सध्या चांगल्या कंडिशनला सोयाबीन हे भरलेलं दिसत येत आहे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे आज जवळपास 90-95 दिवसाचा प्लॉट आहे आणि येणाऱ्या पुढल्या आठवड्यामध्ये हे म्हणजे येणाऱ्या 10 दिवसामध्ये हे हार्वेस्टिंगला येणारा प्लॉट आहे. तर याची जी भरण झाली आहे तर याची भरण जवळपास 90% झालेली आहे. ठीक आहे. तर धन्यवाद काका. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद.